राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात भैरूपुरा गावात एक वेगळाच प्रसंग घडलाय। शिक्षण मंत्री मदन दिलावर जनहिताय जनसुखाय पदयात्रेनिमित्त गावात पोहोचले। गावकऱ्यांनी त्यांच्यासमोर रस्ते, नाली, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची मागणी दिली। सगळ्यांना वाटलं आता नेहमीसारखी आश्वासनं मिळतील, पण यावेळी चित्र वेगळंच होतं। मंत्री थेट म्हणाले, तुमच्या सर्व मागण्या मी पूर्ण करेन, पण त्यासाठी तुम्हाला एक अट मान्य करावी लागेल। आजपासून दारू पूर्णपणे सोडावी लागेल। हे ऐकताच गावात क्षणभर शांतता पसरली। काही जण एकमेकांकडे पाहू लागले, तर काहींना काय बोलावं तेच सुचेना। कारण ही फक्त अट नव्हती, तर एक मोठा बदल होता। मात्र याच वेळी गावातील ज्येष्ठ मंडळी पुढे आली। त्यांनी सर्वांना समजावलं, विकास हवा असेल तर बदल करावाच लागेल। हळूहळू सगळेजण तयार झाले आणि मग तो महत्त्वाचा क्षण आला। सर्व गावकऱ्यांनी पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि एकमुखाने शपथ घेतली, आजपासून कधीही दारू पिणार नाही। गावकऱ्यांचा निर्धार पाहून मदन दिलावर यांनीही लगेच मोठी घोषणा केली। तब्बल 80 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर केला। एका अटीमुळे केवळ विकासाचं दारच उघडलं नाही, तर गावाच्या भविष्याला नवी दिशा मिळाली। तुम्हाला काय वाटतं? विकासासाठी अशी अट योग्य आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।